रावेर लोकसभा मतदारसंघ निवडणुकीचं मतदान सुरू झालंय। आणखीन याच मतदान प्रक्रियेमध्ये मतदार रक्षा खडसे आपल्यासोबत आहेत। मतदार रक्षा खडसे यांनी मतदान केलंय। कोणाला मतदान केलं? मी भारतीय जनता पार्टीला मतदान केलं आहे। विकासाच्या बाजूला मतदान केलेलं आहे। एक कार्यतत्पर प्रधानमंत्री बनवण्यासाठी आदरणीय नरेंद्रभाई मोदींना मतदान केलंय। आपण बघतोय की पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। आणखीन खरं तर हा भाग प्रचंड ऊन असतो आणि याच ठिकाणी भर पावसात सुद्धा मतदान करायला आले। बऱ्याच जणांची गर्दी आहे। निसर्गाचा आशीर्वाद म्हणायचा का? नक्कीच निसर्गाचा आशीर्वाद म्हणावाच लागेल, कारण की आपण बघू शकतो की मे महिन्यामध्ये जळगाव जिल्ह्यातलं टेम्परेचर हे जवळपास 45 डिग्रीपर्यंत असतं। एवढ्या उन्हात आम्ही प्रचार केलेला आहे, पण आज अचानकपणे वरुण राजाने सुद्धा ह्या पावसाच्या माध्यमातून आशीर्वाद दिलेला आहे। याचा अर्थ हा क्लिअर आहे की ह्यावेळेस विजय आमचा परत तिसऱ्यांदा पक्का आहे। मतदानाची टक्केवारी ह्या माध्यमातून वाढणार आहे आणि परत तिसऱ्यांदा मी ह्या जिल्ह्याचं ह्या मतदारसंघाचं नेतृत्व करेल। काय सांगाल? शेतकरी बहुल सगळा असलेला हा भाग, पाऊस म्हटला, आणखीन खरं तर हा अवकाळी पाऊस म्हणता येईल, पण अवकाळी पाऊस सुद्धा हे चित्र दिलासा देणार आहे, पण शेतकऱ्यांना सुद्धा याचा फटका बसू शकतो। बघा, शेतकरी नक्कीच आज आता मे महिन्यापासून शेतकरी आपल्या पिकांची पेरणी सुरू करत असतो आणि अपेक्षित असतो की पाऊस जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आला पाहिजे। हा जरी अवकाळी पाऊस जरी असेल, पण नक्कीच या माध्यमातून जे कोरडवाहू शेतकरी आहे, जे आतापासून पिकाची लागवड सुरू करतात, त्यांना हा फायदेशीर ठरणार आहे। शेती प्रश्न त्याची जागृती महत्वाची। मतदार रक्षा खडसे यांनी महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांना मतदान केलंय। विजयाचा पूर्णपणे विश्वास व्यक्त करताय। वरुण राजानं दिलेली हजेरी आणि या पावसामध्ये होणारं मतदान हे रावेर लोकसभा मतदारसंघात नक्कीच लक्षणीय असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, कोथळी, मुक्ताईनगर।